नमस्कार, मी वृषाली. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आहे अ डे इन माय लाईफ. आमच्या इथे त्या दिवशी परवा थोड्याशा गारा पडला, त्याच्यामुळे स्विसकॉमचं जे नेटवर्क आहे ज्याच्यावर आमचा वायफाय आणि माझा मोबाईल इंटरनेट डेटा आहे सगळं चालतं, ते त्या स्विसकॉमचा आउटब्रेक झालेला आहे. आणि मला वाटतं काल रात्रीपासून हे झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की 1-2 दिवस लागतील. तर अशाही गोष्टी इकडे घडतात. जरी प्रगत देश असला, फॉरेन कंट्री असली, तरी ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत आणि अशा गोष्टी कधीतरी घडू शकतात. बऱ्याच साऱ्या गोष्टी कालपासून अफेक्ट पण झालेल्या आहेत. सो विदाऊट इंटरनेट हा असा माझा पहिलाच दिवस असणार आहे असं म्हणू शकता. त्याच्यामुळे मलाही माहीत नाही आहे की कसा माझा दिवस जाणार आहे. ऑफकोर्स घरातली कामं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्यांच्यामध्ये तर जाईलच, पण किती नाही म्हटलं तरी थोडासा ब्रेक म्हणून आपण टी व्ही बघतो, इंस्टाग्राम बघतो, व्हॉट्सअप बघतो. सो आज त्या काहीच असणार नाही आहेत. संध्याकाळपर्यंत इंटरनेट येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो लेट्स सी. आणि पुष्कर आज गेलेला आहे लवकरच ऑफिसला, कारण जसं सांगितलं की वायफाय चालत नाही आहे, त्याच्यामुळे तो लवकर निघाला ऑफिसला. 6:30-6:45लाच गेलेला आहे आणि तो म्हणाला मी ऑफिसला जाऊन काम करतो. मस्त आता पाऊस पडतोय छान, पुढं थंड वातावरण झालेलं आहे. अगदी नाही, कारण आता इथे समर सुरू झालं आहे, त्याच्यामुळे पूर्वीसारखी आता थंडी नाही राहिलेली इकडे. पण छान वाटतं. मला पाऊस खूप आवडतो, त्याच्यामुळे पावसात असं गरम गरम चहा प्यायला आणखीनच मजा येते. त्यामुळे सकाळची सुरुवात तरी छान झालेली आहे, जरी इंटरनेट नसला तरी. बघूयात आता पुढचा दिवस आपला कसा जातोय. आधी मी हा चहा संपवते आणि मग मी आपल्या कामाला लागते. आणि आत्ता माझी भांडी वगैरे सगळं लावून झालेलं आहे. मस्त चहा प्यायलेली आहे मी. आणि आत्ता मी मोमोचा रेड राईस भिजत ठेवलेला आहे. रेड राईस म्हणजे आपला केरला राईस. तर मोमो लहान असल्यापासून मी तिला हाच राईस देते, त्याच्यामुळे आता मलाही सवय झालेली आहे तो राईस द्यायची आणि मोमोलाही तो राईस आवडतो. रेड राईस त्यातल्या त्यात थोडा हेल्दी असतो व्हाईट राईसपेक्षा, त्याच्यामुळे मी हा देणं प्रिफर करते. पण व्हाईट राईसही मी तिला देते. आणि ह्या राईसमध्ये मी व्हेजिटेबल्स आणि चिकन किंवा फिश जे काही अवेलेबल असतं ते मी टाकते. आणि हा राईस ॲक्च्युली ना थोडा वेळ लागतो शिजायला, तुम्हाला जर कदाचित माहिती असेल तर. मी एक शॉर्टकट ट्रिक काढलेली आहे की मी ह्याला थोडा वेळ भिजवून ठेवते, एक 15-20 मिनटं, आणि मग त्याच्यानंतर त्याला बऱ्याच शिट्ट्या देते. साधारण एक 7 ते 8 अशा एवढ्या शिट्ट्या देते, कधी कधी जास्तही लागतात. आणि मग त्याच्यानंतर तो छान असा शिजतो, फुलतो मस्त भात. आणि आत्ता खरं तर मला नाश्ता वगैरे करायला, आम्ही दोघंही असं खूप नाही आहोत नाश्ता लवर. आम्ही कधीतरी करतो, कधीतरी नाही करत. पण आज मला थोडीशी भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं की काय करूया. तर मला पोहे उपमा नव्हता करायचा आणि मी इडली पण आजच बॅटर भिजवून ठेवलेलं आहे ॲक्च्युली काल रात्री. तर ते अजून फर्मेंट नाही झालं आहे, तर मी आज डिनरसाठी इडली करणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे शेवया आहेत आणि शेवयांचा उपमा मला खूप आवडतो. खूप वर्ष झाली खरं तर मी नाही खाल्ला, कारण पुष्करला आवडत नाही. त्याच्यामुळे मला असं बनवण्याचा कधी योगच येत नाही. ज्या शेवया आणलेल्या त्या मी जनरली खिरीसाठीच वापरते, पण म्हटलं की तो झटपट पण होतो आणि मलाही खूप आवडतो. त्याच्यामुळे मी आज शेवयांचा उपमा बनवणार आहे, छान असं मस्त खोबरं टाकून. तर आता आपण त्याचं प्रिपरेशन करूया. काय प्रकार आहे हा झोपायचा मोमो? कोणता आसन आहे हे? मोमो कोणता आसन आहे?
आण लवकर, मगर आण तुझी मगर. कुठे तुझी मगर? दे पटकन, दे मगर. दे दे मगर दे. गुड गर्ल मोमो, गुड गर्ल. मोमोचं खेळून वगैरे सगळं झालेलं आहे आणि जोपर्यंत तिचं जेवण थंड होतंय तोपर्यंत मी पटकन कपडे लावून येते वरती मशीनला. मी मशीन लावून येते, ठीक आहे? स्टे करायचं. मी मशीन लावून येणार आहे 5 मिनिट्समध्ये. ओके, स्टे करायचं गुड गर्ल सारखं. गरमागरम मोमोचं जेवण रेडी झालेलं आहे, पण थोडं गरम आहे म्हणून मी एक 5 मिनटं थांबणार आहे आणि मग तिला देणार आहे. मी हे थोडंसं तिच्या भांड्यात काढून घेतलं आहे तिचं जेवण, म्हणजे थोडं थंड होईल पटकन. थोडा वेळ बाहेर ठेवते म्हणजे बाहेर थोडं थंड झालं आहे पावसामुळे वातावरण, तर पटकन वाफ निघून जाईल. एक साल्मन ऑइल आहे तर मग मी ते टाकते थोडंसं तिच्या जेवणामध्ये. नेहमी साधारण एक एवढं बोच आणि थोडंसं मी पाणी टाकते कारण मॅडम आमच्या नाहीतर जास्त पाणी पित नाहीत. थोडंसं गरम येते त्यामुळे मी थोडं हलवून देते तर तिच्या तोंडाला पाणी सुटलंय. ओके गो. मोमोचं तर जस्ट जेवण आत्ता झालेलं आहे, तिला दिलेलं आहे म्हणजे ती खाते आहे. आणि माझा पण नाश्ता राहिलेला तर मी आता तो करून घेते आहे. मस्त असा शेवयांचा उपमा खूप दिवसांनी आणि गरमागरम चहा. आणि खरं तर तिला खाली न्यायचं होतं, ही तिची वेळ असते खाली जायची, पण पाऊस जरा थांबला आहे पण सगळं ओलं आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने मी तिला नेण्याचा विचार करते आहे, कारण नाहीतर मग तिचे केस एवढे आहेत की मग ते सगळे ओले होतात. तर थोडंसं जर ऊन पडलं थोड्या वेळाने तर मग मी साधारण 1-1.5 तासाने तिला खाली नेईन आणि तोपर्यंत मला वाटतं ती झोपेल आणि मग मी नाश्ता केल्यानंतर माझं आवराआवरी करीन, आंघोळ वगैरे करीन आणि मग पुढच्या कामाला लागेल. बघा ई मुग्गी, बघा ई मुग्गी. मम्मा मम्मा झालं तुझ्या खाऊ खाल्ला तू? काय काय करणार आहेस तू आता? आणि हलकंसं ऊन पडायला लागलंय तर मी आंघोळ झाली की मोमोला खाली नेणार आहे वॉकला. मोमो खाली जायचंय, खाली जायचंय, खाली जायचंय. आंघोळ करून झाल्यावर मी आंघोळ करून येते, मग आपण खाली जाऊया. तिला खाली जायचंय, मोमोला ना खाली जायचंय. मी नंतर तिला खाली घेऊन जाईन थोडा वेळ, 1-अर्धा तास. चांगला गेलेला आहे दिवस विदाऊट इंटरनेट. आता बघूया पुढचा दिवस कसा जातोय. A few moments later. ओके ओके ओके, जाऊया जाऊया. मी आत्ता जस्ट फ्रेश झालेले आहे आणि मस्त आंघोळ वगैरे झाली माझी. मी आत्ता खाली नेते आहे मोमोला कारण थोडंसं ऊन पडलं आहे, निदान पाऊस तरी थांबला आहे. पुन्हा पाऊस यायच्या आधी पटकन तिला थोडा वेळ फिरवून आणते
आणि मग नंतर पुढचा दिवस कसा जातोय ते बघूया, कारण पुढच्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत. चॅलेंजिंग असं नाही, पण येस, पुढे जास्त काही दुपारी कामं नाही आहेत मला, आणि आत्तापर्यंत कामं होती त्यामुळे इंटरनेटची काही गरज भासली नाही आणि जाणवलंही नाही, त्यामुळे छान वाटतंय अजून तरी. तर आता मी मस्त हिला घेऊन खाली जाते वॉकला, तुम्हाला दाखवते थोडाफार परिसर आजूबाजूचा. A few moments later. आता मोमोचा मस्त वॉक झालेला आहे. आम्ही छानपैकी अर्धा तास फिरून आलो दोघी, आणि छान आहे जसं क्लायमेट मी म्हणाले, ऊन पण नाही आहे आणि हलकंसं थंड आहे, त्यामुळे मस्त मजा आली वॉक करायला. आणि आता मोमो तर झोपा काढणार आहे 2 तास. खरं तर हा जो वेळ असतो ना की जसं की थोडीफार कामं झाल्यानंतर माझी सवय आहे की मी थोडा वेळ बसते, एक 5-10 मिनटं, आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यात इंस्टाग्राम स्क्रोल करणं, व्हॉट्सअपचे मेसेज चेक करणं किंवा यूट्यूबवर काहीतरी बघणं. आत्ताचा जो वेळ आहे तो माझा तो असतो. पण आता त्याच्याऐवजी काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. माझ्यासमोर ॲक्च्युली कपाटात काही पुस्तकं दिसत आहेत, तर माझा विचार आहे की कोणतं तरी पुस्तक वाचूया. तर बघूया, मी 4-5 पुस्तकं काढेन आणि मग कुठलं पुस्तक वाचायचा मूड आहे माझा तो मी सांगेन तुम्हाला थोड्या वेळात. तर मला हे बुक सापडलेलं आहे, द बुक ऑफ नो. छोटंसं बुक आहे ॲक्च्युली, 250 पानांचं, आणि हे खूप वर्षांपूर्वी खरंच खूप वर्षांपूर्वी सुरुवात केलेली हे पुस्तक वाचायला. त्यातली काही पानं मी वाचली पण आहेत, पण आता मला लक्षातही नाही की मी किती वाचलं आहे, त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा सुरुवात करायला लागणार आहे नव्यापासनं. आणि खरं तर वाचनाची आवड वगैरे अशी फार मला कधी नव्हती, पण कॉलेजमध्ये असताना जेव्हा माझ्या मैत्रिणी वगैरे वाचायच्या तेव्हा मी खूप सारी नॉवेल्स वाचलेली आहेत, त्याच्यामुळे तेव्हा मला ते आणि खूप आवडायचंही. पण त्याच्यानंतर जॉब लागला, त्याच्यानंतर 9 to 5 जॉब करा, ट्रॅव्हलिंगमध्ये एक्स्ट्राचा वेळ जायचा, त्याच्यामुळे कधी असं वेळ मिळाला पण नाही आणि मी वेळ काढलाही नाही. मराठी पुस्तक असू दे किंवा इंग्लिश असू दे किंवा कुठल्याही लँग्वेजमधलं असू दे, पण मला असं वाटतं की रोज त्यातली थोडी तरी पानं, कुठल्याही पुस्तकातली थोडीफार पानंही वाचली पाहिजे. सवय असली पाहिजे वाचनाची, लहानपणापासूनच खरं तर असली पाहिजे. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात, नवीन नवीन माहिती कळते गोष्टींची, आपली वोकॅबलरी खूप चांगली होते, मग ती मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे, कुठलंही म्हणा. थँक्स टू इंटरनेट की माझं इंटरनेट वगैरे नाही झालं, तर त्याच्यामुळे निदान माझं लक्ष त्या पुस्तकांकडे गेलं आणि मला इच्छा झाली एखादं तरी पुस्तक वाचायची. माझा असा विचार आहे की सिन्स आज जे मी हातात पकडलेलं आहे पुस्तक, तर हे तरी पूर्ण कंप्लीट करायचं ह्या आठवड्याभराच्या ह्याच्यामध्ये, कारण फार मोठं पुस्तक नाही आहे, 250 पानांचंच आहे. सो आता मी थोडा वेळ मस्त माझा वेळ असा छान स्पेंड करते, पुस्तक वाचते आणि एक अर्धा तास तरी वाचणार आहे.
सो मी आत्ता मोमोचा अंडा उकडवून ठेवलेला आहे, पण ते गरम आहे त्याच्यामुळे मी तिला थोड्या वेळाने ते देईन. आणि ॲक्च्युली खरं तर मी तिला ह्या वेळेला फ्रूट वगैरे काहीतरी देते, पण एकही फ्रूट नाही आहे घरात, सगळी फ्रूट संपलेले आहेत. आणि खाली सुपर मार्केटमध्ये जायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्याकडे अगदी चिल्लर आहेत आणि त्यात किती फ्रूट्स येतील मला माहिती नाही. माझ्याकडे कॅश अजिबात नाही आहे, कारण इथे जनरली कॅश आम्ही दोघंही फार यूज नाही होते कॅशचा, सगळं इंटरनेटवरच चालतं. म्हणजे जे मशीन्स असतात ज्या इंटरनेटवर चालतात ते पण मोस्टली इकडे स्विसकॉमच असावं कदाचित. काल आम्ही एका सुपर मार्केटमध्ये गेलेलो होतो, त्यांचं पण ते म्हणाले की ते फक्त कॅश ॲक्सेप्ट करतायत. आणि आता कॅश काढायची म्हणजे मला खाली सिटीमध्ये जावं लागेल, तर एवढा सगळा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी तिला आत्ता मखाणे देते, थोडेसे भाजून तुपामध्ये, तिला आवडतात. तर मी तिला आता स्नॅक्स म्हणून मखाणे देणार आहे मोमूला. आणि मग जे अंड उकडलेले ते मी साधारण तिला 1-1.5 तासाने देईन. आणि तोपर्यंत तिला एकदा मखाणे दिले की मग मी थोडा वेळ माझा फ्रेंचचा अभ्यास करेन. इथे हा असा वर्ड फॉर्मॅट आहे, जे आम्ही टीचर मला जे शिकवते तर ते आम्ही इथे सगळे नवीन नवीन शब्द आणि त्याचे अर्थ इंग्लिशमध्ये काय आहेत ते नोट डाऊन करण्यासाठी ही वर्ड डॉक्युमेंट आम्ही फॉर्म केलेली आहे. सो हे आम्ही असं लिहितो आणि मग त्याच्यानंतर रिव्हिजन म्हणून मला नेहमी असं वाचून लक्षात राहण्यापेक्षा लिहून जास्त लक्षात राहतं. त्याच्यामुळे मी ही अशी एक माझी बुक बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला थोडेफार जे काय शिकले ते, आणि मग हे ग्रॅमर किंवा जे फ्रेंचचे रूल्स आहेत ते सगळे लिहून काढते. आणि मग शेवटाला बुकच्या शेवटी मी असे हे जे नवीन शब्द नेहमी मी शिकते ते त्याला फ्रेंचमध्ये काय बोलतात आणि इंग्लिशमध्ये काय बोलतात ते सगळं मी असं लिहिते. मला फ्रेंचची एक्झाम द्यायची आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये, आणि जी मॅन्डेटरी आहे त्यामुळे मी हा क्लास लावलेला आहे. आणि वेगळी लँग्वेज आहे, थोडीशी मजा येते ऑफकोर्स, पण थोडं डिफिकल्ट पण जाते मला ही लँग्वेज. ह्यांचे जे वर्डिंग्स आहेत ते ही लोक पूर्ण शब्द बोलत नाहीत, त्यातला अर्धच बोलतात. त्याच्यामुळे लिस्निंग हा सर्वात टफेस्ट पार्ट आहे अजून तरी माझा. असा रोज थोडा थोडा अभ्यास हा करावाच लागतो, नाही तर मग डिफिकल्ट होऊन जाईल सगळंच. हे आमच्या पार्टमध्ये इंग्लिश फार कमी लोकांना येतं, ज्यांना येतं त्यांनाही फार तुटकं मुटकं येतं. फ्रेंच हे शिकावंच लागणार आहे, देर इज नो अदर ऑप्शन. आता जस्ट पुष्करचा कॉल आलेला, तर तुम्हाला विचारता काय करतेस, काय इंटरनेट नाही आहे तुला, कंटाळा नाही का आलाय वगैरे. तिथे यायचं असेल तर तुम्ही या 1 तासाभरात. तर मी तोच विचार करते की मोमोला पण थोडा वेळ घेऊन जाऊ आणि मला पण थोड्याफार इंडियन ग्रॉसरीमधनं थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या, तर मग त्याही घेऊन येता येईल. तर आता मी आणखीन 10-15 मिनटं अभ्यास करेन आणि मग त्यानंतर चहा पिऊन लगेच खाली जाईन. असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.